नमस्कार, मी सरिता कौशिक. 0 आवरच्या सुरुवातीला तुम्हा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आजच्या राष्ट्रीय सणाच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्यात. आजच महाराष्ट्राच्या लाखो महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेच्या 2 हप्त्यांचे एकत्र असं डिपॉझिट झालंय. प्रत्येकी 3,000 रुपये जमा झाले. यात सोबतच दिवस गाजला 2 मोठ्या घडामोडींनी. त्यातली एक आहे महायुती संदर्भात, तीही स्पेशली अजित पवारांसंदर्भात, आणि दुसरी घडामोड आहे महाविकास आघाडी संदर्भात, स्पेशली उद्धव ठाकरेंसंदर्भात. याशिवाय दोन्ही आघाड्यांमधल्या याच घडामोडींचं विश्लेषण पाहणार आहोत. मात्र सुरुवात अजित पवारांपासून. लाडका दादा म्हणून गेल्या महिन्याभरात गुलाबी जॅकेट परिधान करत अजित पवारांनी एक वेगळीच हवा केली आहे. महायुती सरकारच्या याच लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळतोय. पण दादा आज चर्चेत आले ते त्यांच्या अत्यंत महत्त्वाच्या आणि सर्वात मोठ्या विधानात. स्थळ होतं पुणे. कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं होणारं ध्वजारोहण. प्रश्न होता बारामतीच्या लढतीबाबत. दादांच्या बारामतीतून काही कार्यकर्ते जय अजित पवारांचं नाव पुढे करत असल्याचा प्रश्न. दादांचं उत्तर महाराष्ट्राला अनपेक्षित होतं. दादा म्हणाले, जय पवारांच्या उमेदवारी संदर्भात पक्षाचा संसदीय बोर्ड निर्णय घेईल आणि मला तरी निवडणूक लढण्यात रस नाही. मी बारामतीतून 7-8 वेळा निवडणुकीला उभा राहिलोय. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते आणि पक्ष संघटना जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू. अजित पवार बोलतायत बारामती विधानसभे संदर्भात. त्यामुळे प्रत्येकालाच धक्का बसलाय की अजित पवार बारामती मतदारसंघ सोडणार. खरं तर बारामती म्हटलं की जसं शरद पवार डोळ्यासमोर येतात, तसं बारामती विधानसभा म्हटलं की फक्त आणि फक्त अजित पवारच डोळ्यासमोर येतात. 1990 असं 23 वर्ष या बारामती विधानसभेतून शरद पवार आमदार होते आणि त्यांच्या नंतर 1991 साली मतदारसंघ अजित पवारांच्या खांद्यावर आला. तो आज 33 वर्षानंतरही त्यांच्याकडेच आहे. बरं, 3 दशकांपासूनच अजितदादांनी फक्त विजय मिळवला नाहीये, तर प्रत्येक वेळी विजयी मताधिक्यात ऐतिहासिक वाढही केली आहे. पण आज दादांनी त्याच बारामती संदर्भात एक मोठं विधान केलं. ते पाहूया. असं जयदादांचं समर्थक म्हणतात. एका शेवटी काही लोकशाही आहे. मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे, कारण मी 7-8 निवडणुका केलेल्या आहेत. त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा, तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल. पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला आम्ही तयार. अजित पवारांच्या या वक्तव्यामुळे विधानसभा निवडणुकीतही पवार विरुद्ध पवार असा सामना रंगणार अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण दुसऱ्या बाजूनं म्हणजेच शरद पवारांच्या पक्षाकडून युगेंद्र म्हणजेच अजितदादांच्या सख्या भावाचा मुलगा, दादांचा पुतण्या निवडणुकीच्या रिंगणात उतरायला उत्सुक असल्याचं कळतंय. त्यावरच आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता. तो सांगण्याआधी मी तुम्हाला सांगते की दुसरी बाजू सांगायला आपल्या बरोबर आज असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि नेते रोहित पवार. त्यांच्याशी बोलणार आहोत. मात्र त्याआधी मी तुम्हाला आजचा प्रश्न सांगते. प्रश्न असा होता की अजित दादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? तुम्हाला उत्तर द्यायचं होतं होय किंवा नाही. दादांचा मुलगा विरुद्ध दादांचा पुतण्या असे होणार का? अजित पवारांच्या वक्तव्यानंतर बारामतीमधून जय पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?
अजित पवार निवडणूकच लढवणार नाहीत का, की अजितदादा स्वतःसाठी वेगळा मतदारसंघ शोधणार, असे प्रश्न उपस्थित होऊ लागले. या प्रश्नांना उत्तर देताना राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी यंदाची विधानसभा निवडणूक अजित पवारांच्याच नेतृत्वात राष्ट्रवादी लढणार असल्याचं सांगितलं, तर प्रफुल्ल पटेल यांनी योग्यतेच्या आधारावर तिकीट दिलं जाईल असं वक्तव्य केलंय. पाहूयात. दादाने मी लढणार नाही असं वक्तव्य केलेलं नाही आहे. विनाकारण चुकीचा अर्थ त्या ठिकाणी काढला जातोय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून, पार्लिमेंटाचा प्रमुख म्हणून आम्हाला निश्चितच वाटतंय की दादांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेला आम्ही निवडणुकीला समोर जाऊ त्यावेळेला या निवडणुकीमध्ये ते उमेदवार असणारच आहे. दादांनी बारामतीतच लढवू आग्रह करण्याची आवश्यकता नाही. बारामतीकरांचा प्रेमाचा वर्षावाच्या माध्यमातूनच ते उभ्या महाराष्ट्राचं नेतृत्व करतात. हे सगळ्या प्रश्न काल्पनिक आहे. पक्ष बसेल, पक्षांच्या पार्लमेंटरी बोर्ड बसेल आणि आम्ही योग्यताच्या आधारावर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आम्ही आमच्या जागा लढवणार तिथे आम्ही ठरवू कोणाला तिकीट द्यायची. बारामतीबाबत अजित पवारांनी दिलेल्या संकेतावर महायुतीतूनही प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय याबाबत माहिती नसल्याची सावध प्रतिक्रिया दिली आहे. पाहूयात. अजित पवारांचं फ्युचर प्लॅनिंग काय आहे हे काय मला माहीत नाही. 2 महिन्यानंतर होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीची खूप तयारी ते करतायत. त्यांच्या यात्रा सुरू आहेत. गावागावात लोकांशी संवाद साधत आहेत. लोकसभेच्या अनुभवातून काही गणितं त्यांनी केली असतील. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्यास फारसे इच्छुक नसल्याची चर्चा सध्या राज्याच्या राजकारणात रंगते. अशातच बारामतीकरांना अजित पवारांच्या या वक्तव्यावर काय वाटतं, ते जय पवारच्या पाठीशी उभे राहणार का, जाणून घेऊया बारामतीकरांच्या भावना. आदरणीय दादांनी जरी दगड दिला तरी ती दगडाला आम्ही देव समजतो, परंतु उद्याच्या निवडणुकीमध्ये आदरणीय दादांनीच उभा राहावं ही आमची सद्भावना आहे, आमची इच्छा आहे. उद्या आम्हाला दादांना भावी मुख्यमंत्री म्हणून बघायचंय. त्यासाठी आम्ही निश्चितपणाने सर्व कार्यकर्ते ताकदीनिशी दादांच्या बरोबर काम करू. दादांनी स्वतः या ठिकाणी बारामती मतदारसंघातच त्यांनी स्वतः उभं राहावं अशी आमची इच्छा आहे. युवक वर्ग हा ठामपणे दादांच्या मागे उभा आहे. दादा जे सांगतील तेच फक्त युवक वर्ग करणार. आमच्या बारामती तालुक्यासाठी दादांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असतो, पण तरी आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे की दादांनी या निवडणुकीमध्ये उभं राहावं. एकीकडे अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे संकेत दिलेले असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवारांनी कालच एक शंका उपस्थित केली होती. थोड्या वेळात खरं तर रोहित पवार आपल्याबरोबर असणार आहेत. लोकसभेत जसा सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवारांना उमेदवारीसाठी दबाव होता, तसाच दबाव विधानसभेला माझ्या मतदारसंघाच्या बाबतीत अजितदादांवर असून स्वतः अजित पवार कर्जत जामखेड मधून रिंगणात उतरू शकतात असा खळबळजनक दावाही त्यांनी केला. मात्र रोहित पवारांचा हा दावा म्हणजे अफवा पसरवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी दिली आहे. पाहूयात. अनेक लोकांचं माझ्या मतदारसंघामध्ये लक्ष आहे, ज्याच्यामध्ये भाजपचे नेते आहेत, ज्याच्यामध्ये अजितदादांच्या गटाचे नेते आहेत, तर कदाचित दादा सुद्धा असू शकतील. जो प्रयोग लोकसभेमध्ये सुप्रियाताईंच्या बाबतीत दादांना हा करावा लागला का त्यांनी तो केला, तर माझ्या इलेक्शनमध्ये विधानसभेमध्ये सुद्धा कदाचित त्यांच्यावर प्रेशर आणून असाच प्रयोग त्यांच्या बाबतीत असेल नाही तर त्यांच्या कुटुंबातल्या बाबतीत हा माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघामध्ये कदाचित केला जाऊ शकतो. ज्याला सुपारी घ्यायची त्यांनी सुपारी घ्या, ज्यांना सुपारीबाज व्हायचंय त्यांनी सुपारीबाज बना. रोहित पवार फिरून फिरून कर्जतवर येतात, म्हणते दादा माझ्या विरोधात उतरवले जाणार आहे. दादांच्या नावाने सर्व्हे सुरू झाले. काही अकाली प्रौढत्व आलेल्यांच्या बद्दल काय मत व्यक्त करावं असं मला काय स्वतःला वाटत नाही. ते कोणाच्या नावाने सर्व्हे सुरू झालेले नाही. या तद्दन तशा पद्धतीच्या जाणीवपूर्वक अफवा आमचे हितशत्रू आम्हाला भरपूर असल्यामुळे त्यांच्या मार्फत ते पसरवण्याचा प्रयत्न करतायत.
पवार कुटुंब आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेमक्या काय काय घडामोडी सुरू आहेत, त्यांचे महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार आहेत, याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुद्द रोहित पवार असणार आहेत. त्यांच्या आणखी एका गोष्टीवर मत जाणून घेणार आहोत, ती आहे रक्षाबंधनासंदर्भातली. येत्या सोमवारी नारळी पौर्णिमा आहे, म्हणजे रक्षाबंधनाचा दिवस, आणि त्यावेळी राजकीय बहीण भावांच्या जोड्यांमध्ये सर्वाधिक लक्ष लागलंय ते अजित पवार आणि सुप्रिया सुळेंच्या रक्षाबंधनाचं. जसं सकाळी माध्यमांशी बोलताना दादांनी बारामती संदर्भात उघडपणे वक्तव्य केलं, तसंच त्यांनी राखी पौर्णिमेसंदर्भातही केलं. त्यावर सुप्रिया सुळेंनीही उत्तर दिलं. दोन्ही नेत्यांनी काय काय वक्तव्य केलीत पाहूयात. मी याच्याबद्दल मागच तुम्हाला सांगितलं की माझा महाराष्ट्राचा दौरा चाललेला आहे. त्या दौऱ्यामध्ये मी ज्या शहरात असेल त्या शहरामध्ये माझ्या जेवढ्या बहिणी असतील तिथं त्यांना भेटायला जाण्याचा प्रयत्न मी करणार आहे. तिथं जर सुप्रिया असेल तर तिलाही भेटायला. रक्षाबंधनाच्या निमित्त जी पवार फॅमिली एकत्र येते जी वातावरण ते परत दिसेल असं वाटतं. मी कसं सांगणार, मी तर रक्षाबंधनच्या दिवशी नाशिकच्या दौऱ्यावर आहे. आधी लग्न कोंडाण्याचं. यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? मला माहिती, माझा कार्यक्रम मला माहिती. ताई, यावर्षी राखी बांधणार आहात का दादा? कळेलच ना तुम्हाला. जसं मी आधीच म्हणाले की आजचा दिवस अजित पवारांच्याच अवतीभोवती होता. काल संध्याकाळी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात खडाजंगी झाल्याची बातमी आली. इतकंच नाही तर आरोग्य खात्यांच्या सचिवांच्या चौकशीसाठी मंत्र्यांचा आग्रह आणि अधिकारावरून सचिवांमध्येही वाद झाल्याचं पुढे आलं. याच सगळ्यावरून महायुती सरकारमध्ये धुसफूस तर नाहीये ना, अशाही चर्चा सुरू झाल्या. मात्र आज दिवस उजाडताच अजित पवारांनी माध्यमांसमोर मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय घडलं ते स्पष्ट केलं. विरोधक आमच्याबद्दल बदनामी करण्याचा प्रयत्न, वेडवाकडं सांगण्याचा प्रयत्न. आत्ताच मला तटकरे साहेब सांगत होते की पेपरलाही काहीतरी बातम्या आल्यात, कॅबिनेटमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचे काहीतरी मतभेद झाले. असं काही नाही. आम्ही आज राजकारण करत नाही, आम्ही अनेक वर्ष राजकारण करतो. राजकारणामध्ये शेवटी सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं असतं, त्याच्यामध्ये भेदभाव करायचा नसतो आणि समंजस भूमिका घ्यायची असते. आम्ही कामाची माणसं आहेत, समंजस भूमिका घेणारी माणसं आहेत. फक्त दादांनीच नाही तर मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांनीही अशी लाईन घेतली आणि महायुतीत सारं ऑलवेल आहे असंच सांगितलं. असं असलं तरी विरोधकांनी मात्र टीका करण्याची संधी सोडली नाही. ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी महायुती गँगवॉर सुरू आहे असं म्हणत हल्लाबोल केला. पाहूयात. वाद मांडण्यापेक्षा आम्ही 3 टोळ्यातलं गँगवॉर म्हणतो. 3 गँग एकत्र येऊन महाराष्ट्राची सत्ता चालवत आहे. मुंबईमध्ये आम्ही या गँग्स अंडरवर्ल्ड कसं चालवत होत्या ते आम्ही पाहिलं आणि अंडरवर्ल्ड एकत्र येऊन अनेकदा लूट करत होते. आज महाराष्ट्राचं सरकारसुद्धा 3 गँग चालवत आहे. 3 या टोळ्यांमधलं गँगवॉर पेटलेलं आहे. किंबहुना जी मुख्य गँग आहे देवेंद्र फडणवीस यांची आणि मिंद्यांची, या 2 गँगमध्ये सगळ्यात जास्त वॉर सुरू आहे. आणि त्यात तिसरे गँग आता आल्यामुळे हे तिघातलं गँग वॉर. आमदार नवाब मलिक नक्की कोणत्या राष्ट्रवादी सोबत आहेत? दादांसोबत आहेत की काकांसोबत? यावर आज स्वातंत्र्य दिनी अखेर शिक्कामोर्तब झालंय. नवाब मलिकांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पाठिंबा असल्याचं जाहीरच केलंय. नवाब मलिक यांनी आपल्या एक्स प्रोफाईलमध्ये राष्ट्रवादीचं निवडणूक चिन्ह घड्याळ वापरण्यास सुरुवात केली आहे. गेल्या 6 महिन्यांपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरणं बंद केलं होतं. मात्र कालपासून नवाब मलिक यांनी घड्याळ चिन्ह वापरण्यास सुरुवात केली आहे. नवाब मलिक यांनी फेसबुकवर ट्विट केले आणि त्याच्यामध्ये घड्याळाचं चिन्ह दाखवलं आहे. तर नवाब मलिक हे राष्ट्रवादी आले आहेत. नवाब मलिक आमचे पहिल्यापासून सहकारी आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमचे ते सहकारी.
त्यामुळे नवाब मलिक ते मंत्रीही होते, तर नवाब मलिक यांनी घड्याळाचा वापर करणं ही काही त्यामध्ये आश्चर्याची गोष्ट नाही. झिरो ओव्हरमध्ये आता वेळ झाली आहे आम्ही अजित पवारांबाबत विचारलेल्या प्रश्नाकडे वळण्याची. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला आणि आजचा आपला प्रश्न बघूया. आजचा प्रश्न, अजितदादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया, काही निवडक प्रतिक्रिया बघूयात. एक्सवरून पहिली प्रतिक्रिया आपण घेतोय अमोक गायकवाड यांची. पराभूत होण्याची भीती असेल कदाचित. एक्सवरूनच स्वप्नील थोरवे, लोकसभेत सुप्रिया सुळेंना मिळालेलं मोठं लीड लक्षात घेता आगामी विधानसभेत कुणालाही उमेदवारी दिली तरी अजित पवार आपला बालेकिल्ला वाचवू शकणार नाही. एक्सवरूनच राजू थोरात, सर्व घरदार आमदार खासदार होत असतील तर निष्ठावंत कार्यकर्त्यांनी करायचे काय? एक्सवरूनच शरद साळुंखे, पत्नी सुनेत्रा पवारांच्या पराभवानंतर कुठेतरी अजित पवारांचा आत्मविश्वास ढासळलेला दिसतोय. त्यातूनच ही सुचलेली सद्बुद्धी की दुर्बुद्धी हे बारामतीकर ठरवतील. एक्सवरून उमेश तापळे, घरातील अजून एक उमेदवार पडण्यासाठी योग्य आहे. यूट्यूबवरून संतोष शेटे, दोघांपैकी कुणीही बारामतीमध्ये उभे राहिले तरी पराभव अटळ आहे. यूट्यूबवरून श्रीनिवास कदम, बारामतीमध्ये शरद पवार गटाचा उमेदवार निवडून येईल. यूट्यूबवरूनच मंगेश वैद्य, नेत्यांनी घरातील नोकर चाकरपासून सगळ्यांना उमेदवारी द्यावी. यूट्यूबवरूनच वैभव पाटील, 1,00,000% अजित पवार पडणार आणि त्यांचा उमेदवार पण पडणार. यूट्यूबवरून मुंढे, तसा निर्णय घेतला तर पुन्हा एक विधान परिषद राखीव ठेवावी लागेल. यूट्यूबवरूनच अंकुश पवार, यावेळेला पराभव अटळ आहे. फेसबुकवरून अतुल काविटकर, मागच्या लोकसभेला मोठ्या मुलाचा पराभव, या लोकसभेला बायकोचा, आता विधानसभेला छोट्या मुलाच्या पराभवानं दादा पराभवाची हॅट्रिक करतील. फेसबुकवरून मल्हारी धोत्रे, बरोबर आहे, आता अजितदादांनी स्वतः थांबले पाहिजे, नाहीतर पुतण्याकडून पराभव सहन करावा लागेल. इंस्टाग्रामवरून प्रवीण चंदन, योग्य ठरेल आणि पडेल. इंस्टाग्रामवरूनच तुकाराम कुंभार, पवार घराण्यातील सर्वांना उमेदवारी द्या, इतर कार्यकर्ते सतरंजा उचलायला. अजित पवारांच्या निवडणुकीबाबतच्या प्रश्नावर तुम्ही दिलेला कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. जे उशिरा आले त्यांच्यासाठी आजचा प्रश्न परत एकदा. अजितदादांच्या जागी बारामतीतून जय पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय झाला तर तो योग्य ठरेल का? यूट्यूबवर एकूण 81,000 मतं, 31% होय म्हटलं, 69% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. त्रे 53% होय म्हटले, 47% नाही. फेसबुकवर एकूण 1000 मतं. होय म्हणणारे आहेत 30%, 70% नाही म्हटलंय. बघूया एक्सचा कौल. 36% होय म्हटलंय, 64% नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.